गावातल्या लोकांच्या विरोधाला न जुमानता मी त्या स्त्रीला पौरोहित्य शिकवायला तयार झालो, पण ती माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक ठरली। कारण माझ्या समोर आलेली ती स्त्री नव्हतीच, मानवी देह धारण केलेली एक राक्षसी वृत्ती होती। होतं असं कधी कधी अशा दुष्ट प्रवृत्ती मानवी देह धारण करतात आणि सज्जनपणाचे मुखवटे चढवून आपल्यातच वावरतात। आपण कसे साधे सरळ निष्पाप आहोत असा भास समाजात निर्माण करतात आणि आपल्यासारखी साधी सरळ माणसं त्यांच्या या कपट कारस्थानाला फसतात। खरे बाबा, माझ्यासोबत हेच घडलं आणि दुष्ट माणसं बाहेरचीच असतात असं काही नाही। माझा घात करणारी माझ्या सगळ्यात जवळची मैत्रीणच होती। सतत माझ्या आसपास वावरायची, बहिणीसारखा जीव लावला होता मी तिच्यावर। माया, तिच्या मनात इतकं कपट होतं हे माझ्या कधी लक्षातच आलं नाही। तिने ते भासवून दिलं नाही आणि मी वेड्यासारखी कायम तिच्यावर फक्त विश्वास ठेवत गेली। वेदा, ए वेदा, बाळा, तुला बरं वाटतंय ना आता? ताप तर नाही येते बाळा, हे बाळ, उठ. बाळा, तुला ताप तर नाही आता, पण तरीही आपण डॉक्टरांकडे जायचं। हा, वेदा, काय करते बाळा? बरं नाही ना तुला? तुला माहितीये आज आम्ही आमच्या वेदाला किती मिस केलं ते। की छान सेरेमनी होती आणि आमची वेदाच आमच्यासोबत नव्हती। मम्मा आणि बाबांची रिंग सेरेमनी मिस केलीस ना तू? इट्स ओके, आपण एक काम करू, आपण एक छानसा तुझा, माझा आणि बाबाचा फॅमिली फोटो घेऊया आत्ता इकडे। मीरा, आमचे फोटो काढतेस का ग? हो माय। आता हसायचं कळलं, हसली नाहीस तर कचकन कान कापून बाबाला बिस्किट दे। चल सावकाश। बस मायाताई किती आवडतात वेदाला। त्यांच्या जवळ असली ना की वेदा नेहमी खुश असते। माया, तू बघितलेलं स्वप्न पूर्ण होतंय। तू जसं स्वप्न पाहिलं होतंस ना, अगदी तसं घडलंय सगळं। आज सुद्धा साखरपुडा किती मस्त पार पडला नाही? झाला आता फक्त 2 पावलं आणि मग तू या घरची सून। आधी हळद आणि मग लग्न। खरंच आत्या, इतकी खुश आहे आणि मी खूप लकी आहे की मला अथर्वची लाईफ पार्टनर होता येणार आहे। मी सुद्धा खूप लकी आहे। अगं म्हणजे तुझं अथर्वाशी लग्न झाल्यानंतर अर्धी प्रॉपर्टी मला मिळणार आहे ना, म्हणून म्हणजे या घरात माझाही हक्काचं काहीतरी असणार आहे। कोणाचा हक्क ग? हक्क म्हणजे हक्काची सून। आता हक्काची सून घरात येणार ना, मग सुनेवर माझाही हक्क असेलच ना, अशा अर्थी म्हणत होते मी। अच्छा, तुम्ही गप्पा मारा ना,
मी जरा माझ्या गुडघ्याला जरा औषध लावते, दुखतोय ना खूप, आणि उद्या हळदीची तयारी पण करायची आहे, तर जरा आराम करते. हं, आले. नर्मदा आत्या किती खुश होत्या, साखरपुड्याबद्दल कौतुक करत होत्या. पण मॅडम खरंच मी खूप खुश आहे आणि मी खूप लकी आहे की फायनली अथर्व माझा होणार आहे, मी त्याची लाईफ पार्टनर होणार आहे. आता आमचा सुखाचा संसार सुरू होईल. प्रत्येक मोमेंट आम्ही एकत्र सेलिब्रेट करणार आहोत. नाही म्हणजे सहज कसं अथर्व माझ्यावर प्रेम करेल ना, असं इझिली माझा नाही होणार तो. पण मॅडम मी पूर्ण प्रयत्न करणार आहे त्याचं मन जिंकण्याचा. नाही म्हणजे आम्ही दोघं म्हणजे आम्ही. बोल ना, अडखळलीस का? नाही म्हणजे बोल ना. आणखी थोड्या वेळ बोलली असतीस तर तुझी पहिली दिवाळी साजरी झाली असती. माया, इतकं बोललीस पण या सगळ्यामध्ये मीरा कुठे आहे? तुझा हाच प्रॉब्लेम आहे. छोट्याशा सुखाने हुरळून जातेस आणि मग माती खातेस. एक गोष्ट लक्षात ठेव, मीरा जर का तुझ्या हातून वाचली तर तू माझ्या हातून वाचणार नाहीस हे नक्की. नाही नाही असं काही नाही होणार मॅडम. लग्न होण्याआधीच मीराचा काठा काढणार आहे मी. छान दिसत होती आज. आज हळद हळद मायाच्या लग्नाची हळद. 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 बाबा, आपण खूप प्रयत्न केले, पण आता हे लग्न थांबवता येईल असं मला वाटत नाही. अनन्या, नशिबापुढे कोणाचं काहीच चालत नाही. आता मला तर असं वाटतंय की आपण या सगळ्या सोहळ्यापासून अलिप्त नको राहायला. बाबा, अथर्व दादासाठी माया योग्य नाहीये हे एक्सेप्ट करणं खूप डिफिकल्ट. मला मान्य आहे अनन्या, माझ्यासाठी हे सगळं खूप अवघड आहे, तुलाही माहिती. पण शेवटी प्रश्न अथर्वचा आहे ना. त्याला वाईट वाटू नये म्हणून तरी आपल्याला त्या सोहळ्यात सामील व्हावंच लागेल. हे बघ, आपल्यासाठी अथर्व आणि वेदा हे सगळ्यात जास्त महत्वाचे आहेत, हो ना. मग त्यांच्यासाठी करूया सगळं साजरं. चला चला साऱ्या जणी तिला लावूया हळद. चला चला साऱ्या जणी तिला लावूया हळद. चालू नेसला भरजरी कपाळी बिंदीची सुंदर. चालू नेसला भरजरी कपाळी बिंदीची सुंदर. माया वधूती साजिरी आहे खूपच सुंदर. माया वधूती साजिरी आहे खूपच सुंदर. माया वधूती साजिरी आहे खूपच सुंदर. माया वधूती साजिरी हाती चुडा हिरवागार. आज हळद हळद मायाच्या लग्नाची हळद. पिर्या, आज हळद आहे. आपली हळद रात्री. अहो पण जास्त अपेक्षा ठेवू नको. रामपुरेंच्या घरातली हळद आहे. काय नाही, सुकी सुकी हळद. वेदा, बाळा तू काय करतेस? अगं वेदा, तुला ताप आलाय की नाही? मग हे काय करते? आवर चल ठेवूया.
हे सोन्या, हे बघ आता ना खाली काहीच नाहीये. म्हणजे ना सगळ्या बायका मिळून हळद फक्त काढणार आहेत. त्यात तू काय करणार? तुला काहीच मज्जा येणार नाही. आपण एक काम करूया, आता थोडा वेळ ना आराम करून घेऊया आणि मग रात्री जाऊया. ठीक आहे, चल ठेवून द्या. एक गोष्ट लक्षात ठेवायची, तशी छान स्माइल नाही केलीस, मान नाही डोलवलीस तर आधी आजी ढगाल तुझी मम्मा जिकडे आहे ना तिकडे पाठवे. वेदा, हे बघ आता तू आराम केला नाहीस ना तर तुला पुन्हा ताप येणार आणि मग तुला रात्रीच्या हळदीच्या कार्यक्रमाला पण येता येणार नाही. मग तुझ्याच बाबांना आणि मायाताईंना सुद्धा वाईट वाटेल. बघ म्हणजे तरी तुला आवरून घ्यायचं असेल तर घे, मी काही बोलणार नाही तुला. गोड ग माझं बाळ ते. दे, आपण ठेवूया हे. थोडा वेळ आराम करायचा आता. चला औषध घेऊन थोडा वेळ झोपायचं. संध्याकाळी मज्जा करूया आपण. अगं गोड आहे, येऊन तर बघ. कडू आहे. चला चला आता आराम करा, म्हणजे रात्री मज्जा करता येईल. बघूया आपण, रात्री आपल्याला मज्जा करता येईल. हो की नाही? या हळू. हातात भरल्या हिरव्या बांगड्या, बांगड्या गो लग्नाच्या. हातात भरल्या हिरव्या बांगड्या, बांगड्या गो लग्नाच्या. हळदीनं भरलं पातळ, पातळ लग्नाचं. छान दिसतेस माया. यापुढे आता तूच अथर्वचं आयुष्य सावरणारस. ये हळद काढ. आई माझी सासू ग जन्माची. 2 दिवसाची आई माझी सासू ग जन्माची. 2 दिवसाची आई माझी सासू ग जन्माची. 2 दिवसाचा भाऊ माझा दीर ग जन्माचा. 2 दिवसाची आई माझी सासू ग जन्माची. 2 दिवसाची आई माझी सासू ग जन्माची. 2 दिवसाचा भाऊ माझा दीर ग जन्माचा. 2 दिवसाचा भाऊ माझा दीर ग जन्माचा. 2 दिवसाचा बापूस माझा सासरा ग जन्माचा. 2 दिवसाचा बापूस माझा सासरा ग जन्माचा. हातात भरल्या हिरव्या बांगड्या, बांगड्या ग लग्नाच्या. मीरा जर का तुझ्या हातून वाचली तर तू माझ्या हातून वाचणार नाहीस हे नक्की. माया 2 मिनिटं थांबा, हळकुंड टाकते आत. अगं लागलं? हळू ना, मी तुला थांब म्हटलं होतं. सॉरी. ठीक आहेस ना? हो ठीक आहे. मीरा तू पण ये, करवलीस ना तू? हो आईसाहेब, हा तर माझा हक्कच आहे ना. प्रज्ञाताई
2 दिसाची आई माझी सासू ग जन्माची 2 दिसाची आई माझी सासू ग जन्माची हातात भरल्या हिरव्या बांगड्या बांगड्या एकत्र मिळून आल्यात बोलूया. हो हातात भरल्या हिरव्या बांगड्या वेदा तयारी करून येतच होती. मीच तिला म्हटलं की थोडा वेळ आराम कर, मग आरामात ये. माहिती हळू हळू काय ना की लग्नाची हळद प्रेमाने काढली ना की हेच प्रेम नवरा बायकोमध्ये उतरतं असं म्हणतात. वेदाने माझं ऐकलं नाही. तिला सांगितलेलं प्रत्येक विधीला ती मला हजर हवी, पण त्या मीराचं ऐकून आली नाही काय कार्टी. आता तिला त्याला शिकवावंच लागेल. वेदा वेदा इतकी का दचकलीस तू? ए वेदा काय झालं? ताप पण नाहीये. सुनीता ते बाकीचं पण घेऊन ये. हो. चल. अजित, अरे झालीये सगळी तयारी. बघ ना अथर्वा तयार झाला की नाही. हा आणि त्याला सांग इथे नवऱ्या आधी नवरी तयार आहे म्हणाव. अरे आलात की अथर्व. ती वेदा दिसत नाही. कोणाला तरी सांग ना तिला घेऊन यायला. हो, मी पाठवते कोणाला तरी. तू ये. चल. काय झालं वेदा? इतकी का घाबरलीस? हो 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 जाऊया आपण. वेदा बाळा तुला ताप आलेला की नाही? आधी थोडंसं खाऊन घे, मग आपण खाली जाऊया. हे बघ तुला आवडतात ना ती बिस्किट आणलेत मी तुझ्यासाठी. घे. बाबाला तर पॉयझनचं बिस्किट देईन. एवढंच नाही, माझ्याकडे एवढी मोठी लिस्ट आहे. वेदा बिस्किटाला नाही म्हणतेस तू? अगं तुझ्या आवडीची आहेत नाही म्हणून आणली होती. घे ना. बरं 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 ठीक आहे. बिस्किट नकोत ना? थोडंसं दूध तरी पिऊन घे. हा घे. मग ना आपण मस्त हळदीच्या कार्यक्रमाला जाऊ. खूप मज्जा करू. दूध पी आणि मग फ्रेश होऊन घे की तोपर्यंत तुझं टॉवेल काढ. हा माणसाचा दुष्टपणा तरी हळूहळू ध्यानात येतो ग, पण जे मानवीच नाही त्याच्याशी लढणं किती कठीण असतं तुला नाही कळणार. कारण तुझा सामना माणसाशी झाला, पण माझा सामना जिच्याशी झाला ते मानवी नव्हतंच. मानवी नव्हतं. हो, सुरुवातीला माझ्याकडे शिष्यत्वाची भीक मागणाऱ्या त्या स्त्रीला मी सत्यनारायण, विवाह, बारस असे अनेक धार्मिक विधी शिकवले. तिनेही सुरुवातीला
सगळं आपण मन लावून करतोय असं दाखवलं. माझा विश्वास संपादन केला. दिवस जात राहिले. एके दिवशी आपल्या महागौरीच्या मंदिरात उत्सव सुरू होता. मंदिरात रात्री यज्ञ होता आणि मी त्या यज्ञाचं पौरोहित्य करत होतो. त्याच वेळी मला असं जाणवलं की काहीतरी विपरीत घडतंय आणि मी मागचा पुढचा कसलाही विचार न करता महागौरी मातेचा यज्ञ अर्ध्यातच सोडून तिथून निघून गेलो. आणि घरी जाऊन पाहतो तर चेटकीण होती ती चेटकीण. विश्वास संपादन करून नंतर संधी साधून तुझ्या आईचा बळी दिला तिने आणि तुझं अपहरण करून घेऊन गेली तुला. माझ्या डोळ्यासमोर सगळं घडत असताना सुद्धा मी नाही वाचवू शकलो तुला. कुठल्या तरी अज्ञात शक्तीने बांधून ठेवलं होतं ग मला. बाबा, हे सगळं का केलं असेल तिने? यामागे काय स्वार्थ होता तिचा? आणि जर ती मला घेऊन गेली तर मला तिचा चेहरा का आठवत नाहीये? बाबा सांगा ना मला, कोण होती ती बाई?